जय भीम सलामी दो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण दीक्षांत बौद्धविहार शास्त्रीनगर या ठिकाणी दीक्षांत बौद्धविहाराचे अध्यक्ष बापूभाऊ खरात यांच्या वतीने आज भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भारतीय सैनिक दलाच्या वतीने अभिवादन केलेले आहे. आपल्याबरोबर सर्व भारतीय सैनिक दलाचे प्रमुख पदाधिकारी आणि या दीक्षांत बौद्धविहाराचे अध्यक्ष बापूभाऊ खरात या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत, काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? 2008व्या या विजय स्तंभाच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी जे दल दिलं, समता सैनिक दल, आणि या निमित्तानं तेव्हापासून ते आतापर्यंत आपापल्या पद्धतीनं हे दलाचं काम सुरू आहे. हे प्रभावी काम होण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरुण वर्ग आहे. या तरुण वर्गाने हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. BK ग्रुप आणि त्यानिमित्तानं त्यांचे प्रमुख खरात साहेब, पण या निमित्तानं खरात साहेब तुमचा आणि भारतीय बौद्ध महासभा सदांचा एक संपर्क निर्माण झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि दलाच्या माध्यमातून धम्मचक्र हे गतिमान करण्याकरता तुमची ऊर्जेची आवश्यकता आम्हाला यावर्षी मिळालेली आहे. माणसाकडं खूप असतं, पण देण्याची दानत असायला पाहिजे ना त्यांच्याकडं. करून बाबासाहेबांचे अनुयायी ठरणारे हे बापूभाऊ यांना सुद्धा असंच वाटतं की माझ्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून बापूभाऊ नेहमी झटत असतात. जे गरीब लोक आहेत त्यांचे पण इथं विवाह वगैरे करतात, गरिबांचे विवाह करून देतात. स्वतः रुग्णवाहिका आहे, तर जेव्हा आपली शेवटची घटका असती तर त्यांचं किती मोठं मन आहे की माझा माणूस माझ्याच गाडीत गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये स्वार्थ नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये शुल्क आकारत नाही. ते मनाने सेवाभावी संस्था म्हणून करतात आणि ते समाजासाठी हे करतात. बापूभाऊंना असंच समाजासाठी करण्याचं बळ देवो आणि वेळोवेळी हीच संधी आम्हाला बापूभाऊंकडनं मिळावं अशी मी बुद्धाचरणी प्रार्थना करते. अखिल भारतीय समता सैनिक दलच्या वतीने आम्ही या दीक्षांत बुद्धविहारामध्ये 3 दिवस वास्तव्य केलेलं आहे. BK ग्रुपचे ट्रस्टचे अध्यक्ष बापूभाऊ खरात यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही त्यांना जमलं त्या पद्धतीने त्यांनी भरपूर असं सहकार्य केलं आणि आमचा पूर्ण समता सैनिक दल हा खूप संतुष्ट झालेला आहे. आणि पुढच्या वेळेससुद्धा आम्हाला अशी ऊर्जा मिळाली की एवढं चांगलं माध्यम, एवढं चांगलं स्थान आम्हाला मिळालेलं आहे. बापूभाऊ आपल्या सर्व टीमचे व आपले सर्वांचे मनापासून समता सैनिक दल आभार व्यक्त करते. अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वतीने तसेच नागपूरच्या वतीने माननीय बापूभाऊ खरात सर आणि BK ग्रुपचं फार फार अभिनंदन करतो की त्यांनी एवढं चांगलं आम्हाला विहार दिलं आणि खूप चांगली आमची व्यवस्था केली. असंच आम्हाला आपण सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. प्रथमतः तर मी अखिल भारतीय समता सैनिक दलांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या संख्येने इथं 3 दिवस वास्तव्य केलं. म्हणजे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे, शिका, संघटित व्हा, म्हणजे या गोष्टीतनं असं काही शिकायला भेटतं की आपला समाज, आपली चळवळ अशीच पुढे राहण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांचीच इथं खूप गरज आहे. आणि तसंच BK ग्रुपचे अध्यक्ष बापू खरात यांना मी नम्र विनंती करतो, तुम्ही सुविधा उपलब्ध करून त्यांना इथं जास्त दिवसाचं वास्तव्य करून आपल्या समाजामध्ये जास्त प्रेरित हो यासाठी मी इथं अभिनंदन करतो. मी आजचा हा सगळा जो देश आहे तो बाबासाहेबांच्या शिकवणीवर चाललेला आहे. बापूभाऊ तुमचं बी आभार व्यक्त करतो की तुम्ही 3 दिवस सेवा दिली. त्यांचं हर एक जातीला, हर एक धर्माला बापूभाऊ यांचं सुखसुविधा हे असतंय. हॉलमध्ये लग्न असून द्या गोरगरिबांचे किंवा वारकरी समुदायांचं असो, काही बी असून द्या, त्यांचं हमेशा सहकार्य असतं. सर्व धर्माला ते सहकार्य करतात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब